चटपटीत पाणीपुरी कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. सगळ्यांची अगदी फेवरेटच असते. पण बाहेरून आणण्यापेक्षा आज जर आपण पाणीपुरीचं पाणी, रगडा आणि पुरीसुद्धा घरी बनवली ना, तर अगदी सगळं साहित्य आपण घरीच बनवू आणि घरीच खाऊ अशी गोष्टच होईल. त्यामुळे आज आपण पाणीपुरीपासून पुरी कशी बनवतो, अगदी सगळी रेसिपी इन्स्टंट आणि झटपट पाहणार आहोत. अगदी पटकन अशी पुरी, अगदी टम्म फुगलेली, कुरकुरीत जशी बाजारात मिळते ना, त्याच पद्धतीने आज आपण ही पुरी बनवणार आहोत. अगदी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. सहजच संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी नाश्त्यासाठी जरी तुम्ही ही पाणीपुरी बनवली ना, तर ठेल्यावर जायची गरजच नाही आणि एकच पाणीपुरीची प्लेट कशाला खायची, भरपूर पोट भरून खा ना. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 1 वाटी व्हाईट मटार रात्रभर पाण्यात भिजत घातलेला होता. सकाळी 2-3 पाण्याने धुवायचा आणि कुकरमध्ये टाकायचा. 5 मीडियम साईजचे बटाटे टाकले आणि 7 ते 8 आपण शिट्ट्या घेऊन घेतल्या. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि थोडी पुदिन्याची पानं टाकून घेतली. त्यानंतर यामध्ये आता लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करायचं. जास्त पातळ आणि जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही. त्यानंतर एक मडकं घेतलं, त्यामध्ये आपण हे पाणी टाकून घेतलं जे वाटण केलेलं. त्यानंतर 3 ते 4 चमचे आपण चिंचेचा कोळ किंवा मग चिंचेची चटणी टाकून घेतली. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं. चवीपुरता मीठ टाकायचं. 2 ते 3 मोठे चमचे आपण पाणीपुरी मसाला टाकून घेतला. 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. त्यानंतर लिंबूसुद्धा टाकून घ्यायचं. अगदीच चविष्ट लागतं. आता आपलं हे प्यायला पाणी तर रेडी झालेलंच आहे. पाणीपुरीपेक्षा खाण्यापेक्षा तर प्यायलाच अगदी चविष्ट लागतं. पाणीपुरीचं पाणी तयार झालं. आता आपण पुरीसाठी जी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी 1 कप आपण बारीक 0 साईजचा जो रवा भेटतो ना तो घेतला. जाड असेल तर मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर आता त्यामध्ये 1/4 कप आपण गव्हाचं पीठ म्हणजेच पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं, जे यामध्ये टाकून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसर मळा, अजिबात पातळ ठेवू नका. रव्याला लगेचच पाणी सुटतं, नंतर थोडं नरमच होतं. झाकून ठेवा. त्यानंतर आता आपले पांढरे वाटाणे शिजून रेडी झालेले आहेत. बटाटेसुद्धा छान शिजून गेलेले आहेत. सगळं बटाट्याची साल काढायची आणि असं स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. पावभाजीच्या स्मॅशरने मस्त असं प्रेस करून स्मॅश करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा चाट मसाला टाकून घेतला. 1 चमचा आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं ते सुद्धा टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. बघू शकता पाणीपुरीचा रगडासुद्धा मस्त खायला तयार आहे. आता आपण जे पीठ झाकून ठेवलेलं ना, ते छान असं थोडंसं मळून घ्यायचं, सॉफ्ट करून घ्यायचं. एक गोळा घ्यायचा, छान गोल करायचा आणि एक मोठी पुरी लाटून घ्यायची. जास्त पातळसुद्धा करायची नाही, थोडीशी जाडच लेयर्स ठेवायची. आता आपली मोठी पुरी लाटूनसुद्धा झालेली आहे. अगदी छान तुम्हाला दाखवते, जास्त पातळ नाही किंवा जास्त बारीकसुद्धा नाही. आता आपण त्याला एका झाकणाच्या साहाय्याने पुरी जेवढ्या आकाराची पाहिजे ना तेवढ्या आकाराची कट करून घ्यायची. छोटंच झाकण घ्यायचं, जास्त मोठी पुरी तोंडात बसत नाही ना, छोटीच बनवायची. मस्त अशी बघू शकता पुरी लाटून झालेली आहे. आता आपण याच्यावर हलक्या हाताने थोडंसं लाटणं फिरवून घेणार आहोत. जास्त प्रेस करून नाही, फक्त थोडीशी लाटून घ्यायची, म्हणजे अगदी पटकन अशी फुलून वरती येते. सगळ्या पुऱ्या छान अशा लाटून घेतल्या. आता तेल कढईमध्ये तापलंच होतं, त्यामध्ये अशा पद्धतीने एक एक करून पुरी टाका. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी टम्म पुरी आपली फुलते आहे. अगदी मस्त अशी कुरकुरीत होते. ह्या पद्धतीने तुम्ही ही पाणीपुरीची पुरी नक्कीच ट्राय करा. बघू शकता छान फुललेली आहे. 1-2 तर चपट्या होणारच ना. आता आपल्याला सुकी पुरी खायचं म्हटलं तर चपटी पुरी लागणार ना, त्यासाठी 1-2 चपटी झाल्या तर काही फरक पडत नाही. बाकीच्या तर फुगलेल्याच आहेत ना. अशाच पद्धतीने संपूर्ण पुऱ्या आपण कुरकुरीत अशा तळून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम अजिबात हाय करायचा नाही, लो फ्लेमवरच तळा, म्हणजे पुऱ्या अगदी छान अशा टम्म फुगतात. सगळ्याच पुऱ्या कुरकुरीत अशा तांबूस रंगाच्या होऊस्तर आपण तळून घेतलेल्या आहेत. पाणी तर तयारच होतं. पुरीसुद्धा दाखवते, तुम्हाला फोडून दाखवली, अगदी कुरकुरीत होते. बघू शकता आता आपण मस्त पुरी फोडली, त्यामध्ये रगडा टाकला आणि पाणीपुरीच्या पाणीमध्ये डुबकी मारून मस्त अशी खाल्ली. अगदी चटपटीत लागली. एकदा नक्की ट्राय करा.